महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना घडली ती अशी अतिशय दुर्दैवी आहे। खरं तर ही घटना जितकी दुर्दैवी आहे तितकी धक्कादायक आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावरती, शिवप्रेमीवरती, मनावरती आघात करणारी आहे। मात्र जे धक्कादायक खुलासे आत्ता समोर येत आहेत त्यानंतर अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित होत आहेत आणि या प्रश्नांवरती खरं तर अधिकारवाणीनं बोलू शकतील असे एकमेव व्यक्ती आहेत। शिल्पकार भगवान रामपुरे सर आपल्यासोबत आहेत। खरं तर सर, तुमची शिल्प जी आहे ती जगविख्यात आहेत आणि तुमचं काम सगळीकडे कौतुकानं घेतलं जातं, नाव तितक्याच आदरानं घेतलं जातं। या घटनेकडे आपण कशा पद्धतीनं बघता, आधी एकतर मला जाणून घ्यायचं आणि पुतळ्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल, तांत्रिकदृष्ट्या इथं काय बाबी महत्त्वाच्या असतात? नमस्कार। सर्वात पहिली प्रतिक्रिया म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे, अत्यंत दुर्दैवाची। एक कलावंत म्हणून खूप शर्मेची गोष्ट आहे। मला असं वाटते की मी ज्या कलावंतांनी केलेलं आहे तो शिल्पकार म्हणजे मी शिल्पकार म्हणजे माझ्या काय म्हणतात ते फॅमिलीतला माणूस, परिवारात शिल्पकार परिवाराच्या माणसाला ते खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणजे खरोखर मान खाली घालावं अशी अवस्था आहे। सर, खरं तर धक्कादायक खुलासे देखील त्याच्यामध्ये येत आहेत। 28 फुटी जवळपास पुतळा होता ब्रॉन्झ धातूचा, मात्र अवघ्या 6 महिन्यात त्याचं काम करण्यात आलं। 3 मॉड्यूल त्यांनी सुरुवातीला तयार केले होते, त्यातले 2 नेव्हीच्या सूचनेनुसार केले होते आणि एक जो आहे तो अचानक घडला असं शिल्पकार म्हणतोय आणि नेमकं तेच मॉड्यूल स्वीकारलं गेलं। त्यामुळं या सगळ्या जेव्हा खुलासांकडे आता आपण समोर येताना खुलासांकडे बघितलं, काय नेमकं जाणवतं की चुकलं कुठं, नेमकं चूक कुठं झाली? तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे मॉडेल आधी केले होते 3 आणि 3 पैकी तिसरा जो निवडला गेला, ही प्रक्रिया आहे शिल्पकलेची। मॉडेल बनवणं वगैरे सिलेक्ट करणं, पण मूळ चूक अशी आहे की काय म्हणतात त्याला, जेव्हा एक 15-1 फुटापेक्षा जास्त हाईट असेल शिल्पाची तर ते टेक्निकली इंजिनिअरिंगकडे जॉब जातो। म्हणजे तिथे स्थापत्य म्हणजे आर्किटेक्ट देखील असावं लागते, कारण त्याच्यात जे अंडर कन्स्ट्रक्शन असते म्हणजे स्टीलचं रॉड असावे पाहिजे, शिवाय जेवढं उंच पुतळा असतो तेवढंच खाली पण जावं लागतं। आता हे वडाचं झाड हे जेवढं उंच आहे तेवढंच त्याच्या मुळा खाली आहेत। ह्याचा विचार करूनच तेवढं तो अंडरग्राऊंड जाणं त्याचं जे आता मी 108 फुटाचा पुतळा केला तर त्याच्यात माझ्यासोबत LT म्हणजे लार्सन अँड ट्युब्रो सोबत आम्ही काम केलं। तर ते करत असताना तर ते किती क्षमतेचं असावं। आता 108 फूट, त्याचा पाया 80 फूट आहे आणि कमळ 20 फुटाचा आहे, म्हणजे इतकं हाईट आहे। तर त्या हाईटनुसार ते खाली अंडरग्राऊंड डेप जाईल, तेही त्याच्याही आधी जमीन सर्वे केलं जाते, म्हणजे जमिनीत मुरूम आहे की काळा दगड आहे, कारण भूकंप झाल्यानंतर त्याला थरकाप होता कामा नये, पुतळा पडता कामा नये, ह्याची गॅरंटी असल्याशिवाय त्या स्थानावर बसवता येत नाही। सर्वात आधी तर जमिनीची सर्वे केली जाते। जमीन पुतळा बसवणं म्हणजे इतकं उंच पुतळा बसवण्याच्या योग्य आहे की नाही हे सर्टिफाय केलं जाते। भूगर्भामध्ये किती खडक आहे, पाणी किती आहे हेही पाहिलं जातं। हां, तर त्याच्यानंतर तिथे पुतळा बसवायचं की नाही हा निर्णय केला जातो। मग किती उंच पुतळा आहे त्यानुसार खाली पाया खोदलं जातं आणि तिथून शिवाय यांना शासनाने सांगितलं होतं न्यासने की आम्हाला 500 वर्षाची गॅरंटी हवी आहे, कारण इतका मोठा खर्च करतो, इतके करोडो खर्च करतो आम्ही, तर हे कमीत कमी 500 वर्ष तरी टिका। शंकराचार्यांचा जो पुतळा आपण 108 फुटाचा बनवला त्याला, हो, त्यासाठी तर तज्ज्ञांनी येऊन त्याचं फाउंडेशन म्हणजे ते सिमेंटचा जो फाउंडेशन आहे तो 500 वर्ष टिकायला पाहिजे। मेटल टिकते, मेटलला प्रॉब्लेम नाही आहे, पण पाया जो आहे सिमेंटचा, कारण तो आर्टिफिशियल असते, तर
तर त्यांनी तज्ज्ञांनी त्याचं ते सर्टिफिकेट देण्यासाठी आले होते. तर ते म्हणाले 500 वर्ष नाही तर 700 वर्ष टिकेल असं सर्टिफिकेट दिलं त्यांनी. हे सर्वात आधी होते. हां, मला त्या तांत्रिक बाबीकडे यायचंच आहे. 108 फुटी पुतळा तुम्ही बोलताना सांगितलं की कशा पद्धतीनं त्याचा अभ्यास केला गेला, जमिनीचा असेल, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. आत्ता खरं तर राजकीय प्रतिक्रिया त्याच्यावरती यायला सुरुवात झालेली आहे या घटनेवरनं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांकडनं तेव्हा ज्यांनी माहिती घेतली 45 किलोमीटर प्रतिवेगानं समुद्राच्या दिशेनं वारे येत होते आणि त्यामुळं हा पुतळा कोसळला असं म्हटलं. खरं तर या गोष्टींचा सगळा अभ्यास झाला पाहिजे होता आधी. 100%. कारण आता मी बसवलेला पुतळा आहे तो नदी किनारे आहे, नर्मदाच्या बेटावर आहे, मांधाता बेटावर आहे. तर तिथे तर समुद्रापेक्षा जास्त हवा आहे, कारण बेट आहे. हां, दोन्ही साईडला नर्मदा जाते आणि हवा किती येते जसं समुद्राचं म्हणालं ना. मग आधी काय विचार केले नाही. हे तर घडणारच होतं, ही वारे येणारच होतं. नाही, वारे तर काय आत्ता थोडीच येते, त्याचा विचार करावाच लागतो. कारण वाऱ्याने किती क्षमतेचं त्यांनी हे दिलं पाहिजे. पण चूक त्या शिल्पकाराचं नाही आहे. मला दुःख आहे की आपलं भारत सरकार जो आहे, शासनाचे जेवढीही कामं आहे, आता हे निविदा मागवलं जाते, कोटेशन. म्हणजे कलावंतांचा दर्जा महत्त्वाचा नाही, सर्वात कमी कोटेशन जो देतो त्याला काम मिळते. म्हणजे उत्कृष्ट शिल्पकार महत्त्वाचं नाही आहे, कारण तो शिल्पकार त्याचे रेट देतो. आणि कोटेशन एखाद्या रोड बनवणाऱ्याला किंवा बिल्डरकडून जसं मागवतात निविदा तसं मागवलं जाते. त्याच्यामुळे महानगरपालिकेचं काम करण्यासाठी मी स्वतःला लायक समजत नाही. मी कधीच कोटेशन दिलेलं नाही. कमॉन, तुम्ही म्हणजे जगातले सगळ्यात मोठे पुतळे बनवण्यासाठी तुमचं रेकॉर्ड, तुम्ही महापालिकेचे पुतळेच करत नाही? नाही करत, बिलकुल करत नाही मी. काय स्पेसिफिक कारण? हे दुर्दैव आहे ना. माझं जे रेट आहे पासच होत नाही तर मी कशाला पाठवू. तुमच्या क्वालिटीने तुम्हाला काम मिळत नाही. जो कमी कोटेशन देतो त्याला काम मिळते. आता सोलापूरमध्ये महानगरपालिकेचं काम 2003ला झाशीचं राणी केलं. त्यावेळीचे महापौर होते नलिनी चंदेलीजी होते, चंदेली मॅडम होत्या. त्यांनी आग्रह धरला की हे शिल्प रामपुरेनीच करावं, कारण ते पर्सनली मला ओळखत होते. तर मी त्यावेळी पुण्याला राहायला होतो. मला बोलावलं गेलं आणि सगळे नियम बाजूला ठेवून त्यांनी काम मला दिलं आणि ते मी केलं. आता तुम्ही बघा, 2 पायावर आहे. किती वर्ष झालं, काय झालं का? 2 पायावर आहे घोडा. आणि ते सगळं त्याचं बॅलन्स आणि तो उत्कृष्ट नमुना सोलापूरचा. आणि माझं स्वप्न होतं की माझ्या सोलापूरमध्ये एखादं माझं काम लागावं. ते तिथे पूर्ण झालं. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचं काम मिळालं, ते केलं. तर तुम्हाला दुःख वाटेल, मला दुःख वाटते सांगायला की पेमेंट द्यायला त्यांनी कमिशन मागितलं. पेमेंट म्हणजे प्रत्येक टेबलावर. आणि मी चिडलो आणि म्हटलं मला बाकीचं पेमेंट नाही दिलं तरी चालेल, पण मी पैसा देणार नाही. हे फक्त महापालिका स्तरावरतीच असा अनुभव आहे की वरच्या पातळीवरती देखील असेच अनुभव येतात? नाही, महानगरपालिकेचाच अनुभव आहे. त्यांना पेमेंट कुठे मिळते हो दर महिन्याला? बिचारे असेच काम करतात. मग अशा कमिशन करूनच ते जगतात ना. दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की शासन त्यांना पगार देत नाही. तर माझं पेमेंट कुणी काढून दिलं माहीत आहे? गुडेवर साहेब आले आयुक्त म्हणून. त्यांना कळलं की माझं पेमेंट झालेलं नाही. मला प्रेमाने बोलावून घेतलं आणि म्हणाले तुमचं काहीतरी पेमेंट बाकी आहे. हो सर. त्या अकाउंटंटला बोलावलं आणि त्यांना खडसावलं की सरांचं पेमेंट उद्या घरी जाऊन त्यांना चेक द्यायचं, तेव्हा मला पेमेंट. म्हणजे असेही अधिकारी आहेत ना. म्हणजे असं नाही आहे की सगळे वाईटच आहेत, पण असेही अधिकारी आहेत की, पण असे अधिकारी जिथे जिथे आहेत ना त्यांच्या बदल्या होतात. सर, तुम्ही खरं तर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात की आणि ही चर्चा आता होतीये की भ्रष्टाचाराचं जे एक सुरंग व्यवस्थेला लागलेलं आहे, मूळ कारण तेच आहे. याही घटनेत आपल्याला वाटतं असं काही? हो, 100%. का चांगले शिल्पकार नव्हते? त्यांना का काम दिलं नाही?
आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला, आहे का वेळ? हां. औरंगाबादमधून मला फोन आला, बाळासाहेब ठाकरेंचा 50 फुटाचा पुतळा बनवायचा आहे. तर आता मी 108 फूट केलेला आहे, मला काय मोठं पुतळं बसण्याचं काही हौस नाही, कारण इतकं अभिजात शिल्प केलं. माझं जीव, माझा प्राण, मला जेवढं कलावंत म्हणून काम येते तेवढं मी पणाला लावून तो पुतळा केला. आता माझा मुलगा शिल्पकार सागर रामपुरे हा माझ्यापेक्षाही 2 पाऊल पुढे आहे. लोक म्हणायला लागले, मी नाही, लोक म्हणतात की बापसा बेटा सवाई, त्याच्या नावाने लागावं म्हणून मी कम्प्लिटली काम त्याला दिलं. आणि त्याला जेव्हा दिलं मॉडेल करायला तेव्हा मी त्याला स्पर्शही करत नाही त्याचं काम, कारण त्याचं स्वाभिमान दुखावलं जाऊ नये म्हणून मी हात पण नाही लावत. पण लोकांना असं वाटते की बाप केलेला, बापाचं मार्गदर्शन असेल. बिलकुल नाही. तर त्यांनी महिन्याभरामध्ये मॉडेल तयार केलं बाळासाहेब ठाकरेंचं अत्यंत. आणि मी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री साहेबांना दाखवलं, खूप आवडलं. फक्त साहेबांचे बट जरा फार विखुरलेले असतात, जरा बटावर काम करा. काम केलं, आवडलं. आणि ते औरंगाबादच्या त्या आमदारांच्याकडे घेऊन गेलो ते पुतळा. तर ते म्हणाले की खूप छान झालं आहे, साहेबांनी ओके म्हटलेलं आहे, तर तुम्ही आयुक्ताकडे मी फोन करतो, आयुक्ताकडे जा. म्हटलं हे काम तुम्ही देणार आहे की महानगरपालिका देणार आहे? नाही, पैसा तेच देणार आहे. मी अपसेट झालो, कारण महानगरपालिकेचं काम करायचं नाही, मला अनुभव वाईट आहे त्याच्यामुळे. पण तरी म्हटलं चला जाऊ दे, आता हे वरून काहीतरी स्पेशल करतील, मुख्यमंत्री आहेत किंवा हे त्या सध्या खुर्चीवर आहेत, तर ते मुख्यमंत्री निधीतून काही पैसे देतील, असा आपला गैरसमज करून मी गेलो आयुक्ताकडे. तर त्यांचं 5 कोटीचं इस्टिमेटेड कोट होतं. मग मी 4 लोकांसमोर विचारलं की हे तुम्हाला इस्टिमेट काढलं कोणी? नाही, आम्हीच काढलेलं, आमच्या इंजिनियरनीच काढलेलं आहे. म्हटलं ज्यांनी आयुष्यात 100 फुटी पुतळा ज्यांनी केलं आहे त्या आर्टिस्टला तुम्ही फोन करायचं. आमचे सर्वात मोठे सिनियर आर्टिस्ट सुतार साहेब सर दिल्लीचे, त्यांना विचारा की 50 फुटाच्या पुतळ्याला किती खर्च येते, मग तुम्ही ते इस्टिमेट काढा. त्याच्यानंतर मग तुम्ही कोटेशन निविदा मागवा. तुम्हाला माहितीच नाही किती खर्च येणार आहे, तर तुम्ही इस्टिमेट कसा काढता? तुम्हाला काय अनुभव आहे का? खरं तर अनुभवाचा हा सगळा मुद्दा आहे. ज्याला अनुभव आहे तोच या सगळ्यामध्ये सांगू शकतो. पुन्हा हाच मुद्दा याच्यामध्ये उपस्थित होतो. ज्या कलाकाराला हे काम दिलं गेलं तो स्वतः म्हणतो की मी याच्या आधी केवळ 2-3 काम केले, 2-3 फुटी पुतळे होते आणि हे आयुष्यातलं पहिलंच काम आहे जे इतकं मोठं होतं. हे असं अनुभव किती मॅटर करतं या सगळ्यांमध्ये, आणि अनुभवामुळे हे सगळं झालं. म्हणजे शासन तर जबाबदार आहेतच, कारण कलावंत निवडणं, अनुभवी कलावंत निवडणं फार आवश्यक असते. कमी कोटेशनपेक्षा अनुभवी कलावंत पाहिजे. कारण हे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणं म्हणजे काय खाऊ नाही हो. अनेक लोकांच्या भावना त्याच्यात गुंतलेलं असतं. किती मोठा अपमान, काय वाटत असेल त्या सगळ्या शिवसैनिकांना, आपल्या भावना किती दुखावल्या असतील. तर तुम्ही नाव घेतलात म्हणून सुतार सर असतील, आपण असाल, असे भारतातले दिग्गज शिल्पकार आहेत, भरपूर आहेत खरं तर. मात्र यांना न विचारणा करता एखाद्या, अर्थात त्याचं वय मॅटर करत नाही, मात्र त्या अनुभव असलेल्या व्यक्तीला जर ते काम दिलं असतं तर ते आणखी चांगल्या पद्धतीने झालं असतं. आपल्याला किंवा सरांना अशा पद्धतीने कोणाला विचारणा झाली होती की या महाराजांचं पुतळा? मला माहीत पण नाही, काहीच कल्पना नाही. काही कल्पना नाही. कारण कसं असते, सर्वात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पुतळा त्यांना किती पैसे देतं आहे हे मॅटर तर दुसरी गोष्ट आहे, दुय्यम गोष्ट आहे. मला 4 महिन्यात पाहिजे, 5 महिने आमचे साहेब येणार आहे, उद्घाटन करणार आहे, ही ट्रेंड निघालेली आहे. इलेक्शन आलं की 4 पुतळे बसवले आणि काहीतरी विधायक काम करायचं आणि त्याचं उद्घाटन करायचं, जाहिरात करायचं त्या निमित्ताने. म्हणजे हे म्हणजे कुठलं शासन आहे महत्त्वाचं नाही आहे. सगळे सरकार सगळे, कुठला सरकार मी कुठल्या पक्षाचं नाही आहे, पण उद्घाटनाला जास्त महत्त्व असतं. मला दुःख वाटते की झाशीच्या पुतळ्याचं तिथे जाऊन बघा, शिल्पकार भगवान रामपुरे नाही आहे, कोणी उद्घाटन केले तिथे नाव लिहिलेलं आहे, कोणाच्या हस्ते झालेलं आहे उद्घाटन, काय हे सगळं आहे, पण शिल्पकाराचंच नाव नाही आहे. पण ते शिल्पच बोलते ते भगवान रामपुरे नाही केलं, त्याच्यामुळे मला ते नावाशी काही देणं घेणं नाही आहे. ते शिल्पच माझं नाव आहे.
आता या घटनेनंतर शेवटचा प्रश्न म्हणून काय काय मुद्दे तुम्ही सांगू शकाल की म्हणजे याच्यामध्ये दोष ठरले, म्हणजे याच्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाला, मिळालेला कलाकाराला कमी वेळ असेल, की एक पॉईंट्समध्ये काय काय मुद्दे त्याच्यामध्ये महत्त्वाचे ठरतात त्या दृष्टिकोनातून काय सांगा? नाही, आता बऱ्याच गोष्टी बोलून झालेल्या आहे की उद्घाटनचं डेट आधी ठरली जाते. कमी वेळ. हां, कमी वेळा या तारखेला आपल्याला उद्घाटन करायचं साहेबांनी वेळ दिलेलं असते, वरच्या साहेबांनी, तर त्या वेळेत मग करण्यासाठी सगळे कामाला लागतात. कारण तिथे महत्त्वाचं ते नाही आहे, त्या वेळेत तो पुतळा लागणं आणि त्याचं उद्घाटन होणं हा सर्वात पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे, चांगले कलावंत तुम्हाला स्वस्तात थोडीच मिळणार आहे. त्याचं जे काही प्रोसेस आहे, वेळ आहे. अहो, वेळेसाठी मलाही किती त्रास घ्यावं लागतं मला माहीत आहे. दिवस रात्र 24 तास काम करावं लागतं. माणसं तेवढेच असतात, पण वेळेसाठी डबल टिबल काम परवडत पण नाही. नाईटची ड्युटी डबल पगार द्यावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे. काय सांगावं, फार दुःखाचा अनुभव आहे. म्हणजे कलाकार म्हणून त्यांना जितकं दुःख आहे तितकंच दुःख महाराष्ट्रातल्या किंवा भारतभरातल्या जगभरातल्या शिवप्रेमींना असणार आहे. कारण अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. का तर राजकारण होत राहील, त्याच्यावरती टीका टिप्पणी दोन्हीकडनं येत राहतील, मात्र तांत्रिक बाजू जी आहे, या मूर्ती बनवताना काय काय गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, या सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं केला. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.